एकदा माझ्या पद्धतीनं कारलं बनवून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील. नवे नवे पुन्हा बनव असं देखील म्हणतील. नमस्कार, रेसिपीज विथ पूजामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कारल्याची भाजी पाहणार आहोत. एक सिक्रेट वस्तू वापरून करणार आहोत. ती वस्तू कोणती आहे, कुठे वापरायची आणि कशी, ते आपण पुढे पाहणारच आहोत. सर्वप्रथम मी हे बुटकी कारले घेतलेले आहेत. सहसा बुटकी कारलेच वापरा. तिला चव अगदी चवदार कारले असतात. हे जे लांबट असतात ते कडू तर असतात पण त्याची चवसुद्धा अगदी वेगळी असते. तर बुटकी कारली सहसा वापरा. कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. तर मी एक एक कारला हातात घेऊन अशा पद्धतीने सगळी कारली धुवून घेतली. स्वच्छ कारली धुतली. आता तिला आपण चिरून घेणार आहेत. सहसा एका कारल्याच्या मी 3 फाका करून घेतल्या. तर असे 2-2 इंचावर मी या फाका चिरून घेते. हे पहा, आणि यापेक्षा मोठ्याही फोडी करू नका किंवा खूप बारीकसुद्धा करू नका. आणि त्याला एका साईडने अशा प्रकारे चीर देऊन घ्यायची आहे, ज्यामुळे आपला जो मसाला आहे तो आतपर्यंत आपल्याला भरता येईल, छान भरता येईल मसाला. यासाठी एका बाजूने अशी चीर देऊन घेतली. शरीरासाठी बहुफायदेशीर असणारं हे कारलं कित्येक जण त्याच्या कडू चवीमुळे खात नाहीत. परंतु आज ज्या पद्धतीने मी कारलं सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर किमान आठवड्यातून 2 वेळा तरी तुमचे घरचे नक्कीच म्हणतील, आज भाजीला काय बनवतेस, कारलं बनव ना. खरंच एक साधी सोपी पद्धत आहे. खूप जास्त साहित्य लागत नाही आणि खूप कमी वेळात हे कारलं बनवून तयार होतं. मिठाच्या पाण्यात कारलं शिजवून घ्यायचं आणि एक सिंपल वाटण तयार करायचं आहे. तयार केलेलं वाटण कारल्यामध्ये भरून आपल्याला फोडणी द्यायची. इतकी सोपी प्रोसेस आहे, पण त्याचबरोबर काही खास गोष्टींचं आपल्याला लक्षही द्यायचं आहे. कोणत्या, तर ते मी यापुढे सांगणारच आहे. तर सगळी कारली या पद्धतीनेच आपण चिरून घेऊयात. अनेकदा कारली किडकी निघतात, तर सगळी कारली एकदा तपासून घ्या आणि ही सगळी कारली आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत. कमीत कमी 10 ते 15 मिनटं ही कारली आपल्याला या पाण्यात अशीच बुडवून ठेवायची आहेत. मिठाच्या पाण्यात बुडवल्यामुळं काय होतं, तर त्याचा थोडा कडूपणा कमी होण्यास मदत होते. तर यानंतर मिठाच्या पाण्यात कारले 10 ते 15 मिनटं भिजतायत छान, तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. वाटणामध्ये सर्वात आधी आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत. तर कढई गरम झाली की त्यामध्ये जवळपास एक पाव चमचा मी जिरं घालते. पाव चमचा जिरं घातलं. आता ते जिरं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, अगदी एक 10 ते 15 सेकंदामध्ये हे जिरे भाजून तयार होतात. अगदी जळून जातील जर जास्त वेळ आपण हे भाजायला घेतले तर. कढई तापलेली असते त्यामुळं एक 10-15 सेकंदात जिरे भाजतात, खमंग वास सुटतो. तर जिरे ताटात काढून घेऊयात. जिरे भाजले. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबऱ्याचे मी काप करून घेतले. जवळपास पाऊण वाटी हे खोबरं आहे. पाऊण वाटी खोबरं घातलं आणि त्यामध्ये तेल घातलं आहे. 1 चमचाभर तेल घातलं आहे आणि या 1 चमचा तेलातच आपले सगळे जिन्नस अगदी परफेक्ट भाजून निघतात. या व्यतिरिक्त जास्त तेल घालायची गरज पडत नाही सहसा. तर हे पहा, आपल्याला जे खोबरं भाजायचं आहे ते तांबूस रंगावरती भाजायचं आहे, हलकं सोनेरी रंगावरती. जास्त डार्क काळा करायचं नाही आहे आणि अगदी पांढरासुद्धा ठेवायचा नाही आहे. जर खूप जास्त कच्चं आपण हे खोबरं ठेवलं तर काय होईल, आपल्या वाटणाला छान रंग येणार नाही. तर खोबरं भाजलं की त्यामध्ये धने ॲड करायचे. त्याच तेलात धने भाजून घेऊया. धने भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर साधारण एक 2 ते 3 चमचे मी धने घातले आहेत. धने छान भाजून घेऊ. तर जास्त काही मसाला आपल्याला भाजायचा नाही आहे. जिरे, धने, खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीही गोष्ट आपल्याला काढायची नाही आहे. तर धने भाजून झाले, ते एका ताटामध्ये काढून घेऊ. आता त्याच उरलेल्या तेलामध्ये तुम्ही पाहू शकता चमचाभर तेल जे आपण खोबरं भाजायला घातलं होतं, जवळपास थोडंसं कमी झालं आहे, बाकी सगळं तसंच आहे. तर त्याच तेलात आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर पाव वाटी मी खोबरं घेतलं होतं
आणि खोबऱ्यापेक्षा अगदी थोडे कमी किंवा खोबऱ्या इतके शेंगदाणे घातले तरी सुद्धा चालतील, पण मी पाव वाटी खोबऱ्यासाठी त्याच वाटीने अर्धे वाटी मी शेंगदाणे वापरते. तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण आणि खोबऱ्याचं प्रमाण अगदी सेम सारखंच ठेवलं तरी सुद्धा चालतंय. तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा अजिबात कच्चे ठेवू नका. काय होतं, शेंगदाणे जर कच्चे राहिले तर जे वाटणाचा कलर आहे तो बदलन. त्याचबरोबर आपण जो मसाला बनवतोय तो आपल्याला कारल्यामध्ये सुद्धा भरायचा आहे. काही मसाला आपण त्यालाच परतवणार आहोत, पण जो आपण कारल्यामध्ये भरणार आहोत तो आपल्याला असा कच्चा कच्चा लागेल, चव छान लागणार नाही. कच्च्या शेंगदाण्याची चव लागेल. शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. छान सगळीकडून भाजले गेले पाहिजे. सगळीकडून शेंगदाण्यावर असे सोनेरी रंग आला पाहिजे. तर पहा, शेंगदाणे छान भाजलेत सोनेरी रंगावर. आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊ. तर वाटण जवळपास आपलं सगळं वाटण काढून तयार झालं. आता मी त्याच कढईमध्ये पुढची प्रोसेस करणार आहे. टिश्यू पेपरने कढई साफ करून घेतली. आता काय करायचं, या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं. तेलात पाव चमचा हळद घालायची आणि कारल्याच्या सगळ्या फोडी या तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या. अनेक जण कारलं शिजण्यासाठी गरम पाणी ॲड करतात आणि जिथे कारल्याचा आणि पाण्याचा एकत्र संबंध येतो तेव्हा कारल्याची चव अजून कडू होते, कमी होत नाही. तर पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे. या प्रोसेसला पाणी अजिबात घालू नका. जे कारल्याला मिठाचं पाणी सुटतं त्याच मिठाच्या पाण्यामध्ये हे कारलं आपल्याला परफेक्ट शिजवून मिळतं. त्या व्यतिरिक्त दुसरं पाणी ॲड करायची अजिबात गरज पडत नाही आणि कारलं सुद्धा अजिबात कडू होत नाही. 2 ते 3 मिनटं कारलं तेलात छान परतवून घेतलं की आता त्यामध्ये ॲड करायचा आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट. कोणता, तर हे पहा, आपल्याला या प्रोसेसला चिंच ॲड करायची आहे. बरेच जण या प्रोसेसला काय करतात, साखर ॲड करतात किंवा गूळ घालतात. तर त्यामुळे जी कारल्याचा कडूपणा कमी तर होत नाही, पण जो कारल्याची चव असते ती सुद्धा अगदी नाहीशी होऊन जाते. तर आपल्याला तसं अजिबात करायचं नाही आहे. यामध्ये आपल्याला चिंच वापरायची आहे. तर अगदी 2 ते 3 बुटकत मी चिंच जे वापरते. खूप जास्त सुद्धा चिंच वापरू नका, नाहीतर काय होईल, कारल्याचा कडूपणा तर नाहीसा होणारच आहे, पण त्याचबरोबर कारलं आंबट होईल. कारल्याची एक चव असते, ती चव आपल्याला मिळणार नाही. तर 2-3 बुटकं मी चिंचेचे त्यामधले बिया काढून घेतल्या, साल काढले आणि ज्या शिरा असतात चिंचेला त्या सुद्धा काढल्या आहेत आणि मग मी हे चिंच यामध्ये ॲड करते आहे. तर एकदा चिंच नक्की वापरून पहा. कारल्याचा कडूपणा खरंच नाहीसा होतो आणि अगदी चवदार कारलं बनून तयार होतं. जर चिंच वापरून तुम्ही एकदा कारलं बनवलं आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर पहा, नक्कीच तुमच्या घरच्यांना हे कारलं नक्की आवडेल. तर चिंच छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. त्याला छान परतवून घ्यायची आहे. चिंचेमुळं थोडासा चिकटपणा येतो, खाली चिकटती, परंतु कारलं शिजलं जातं. तर हे पहा, मीठ ॲड केलं आणि मीठ घालून 2 ते 3 मिनटं हे कारलं छान तेलात परतवलं. आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि हे कारलं जवळपास 15 ते 20 मिनटं असंच शिजवायचं आहे. झाकण ठेवलं की एकदा त्यामध्ये आपल्याला बुडापासून हलवून घ्यायचं, पुन्हा झाकण काढून पण सारखं हलवायचं नाही, नाहीतर जे मिठाचं पाणी सुटेल ते काय होईल, त्यामध्ये कारलं शिजण्याऐवजी त्याची वाफ होऊन बाहेरच निघून जाईल. तर झाकण काढू नका. फक्त मध्ये एकदा हलवायची गरज पडली तर हलवा, नाहीतर नाही हलवलं तरी चालेल. 15-20 मिनटात कारलं शिजतं. तर कारलं शिजतंय तोपर्यंत जे आपण वाटण काढलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात ॲड केलं. फक्त शेंगदाणे आपल्याला नंतर ॲड करायचे येतं. जिरे, खोबरं, धने आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलं. त्यात थोडं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि ते बारीक वाटून घेतलं. तेवढं वाटण बारीक झालं. आता नंतर आपल्याला खोबरं, धने, जिरे बारीक झाल्यानंतर आपले शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे ॲड करायचे आणि अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे फिरवून घ्यायचं. हे पहा, काही शेंगदाणे अजून त्यात तसेच आहेत. तर थोडंसं फिरवून घेतलं आणि मग यामध्ये आपल्याला अगदी मसाल्यांच्या चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करताना लक्षात असू द्या
की आपण कारलं शिजताना कारल्याच्या चवीचं पुरतं मीठ आपण कारल्यात घातलेलं आहे, तर मसाल्यापुरतं मीठ घाला आणि लाल तिखट घाला. जेवढं तिखट तुम्हाला ही भाजी बनवायची तेवढं तिखट या मसाल्यांमध्ये ॲड करून घ्यायचं. पुन्हा फिरवून घ्यायचं. मसाला तयार आहे. आता पुढची प्रोसेस हे पहा, जवळपास एक 25 मिनटं मला हे कारले शिजवायला लागले. तर 25 मिनटामध्ये परफेक्ट कारलं शिजून तयार आहे. हे पहा, खाली सुद्धा अजिबात कुठेच लागलेलं नाही आहे. कारलं छान शिजलं आहे. खूपच अगदी गाळ पण करायचं नाही आहे, कारण आपण ह्या कारल्यांमध्ये मसाला जेव्हा भरणार आहोत, वाटण ॲड करणार आहोत, तेव्हा हे कारलं आपल्याला पुन्हा फोडणी देऊन शिजू द्यायचं आहे मसाले यामध्ये ॲड होऊपर्यंत. तर अगदी गाळ होऊन जाईल त्याचा. सो हे पहा, अशा प्रकारे कारला शिजवून घ्यायचं. एक फोड घेऊन मी तुम्हाला दाखवते की कसं हे कारलं शिजलेलं हवं आहे आपल्याला. तर इतपत हे कारलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. एक 20 ते 25 मिनटामध्ये कारलं परफेक्ट शिजतं आहे. कारलं शिजलं आहे. आता पुढची प्रोसेस करूया. त्याआधी हे सगळं कारलं मी थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेते. कारलं थंड करायचं आहे आणि त्यामध्ये आपला जे वाटण तयार केलेलं आहे त्यामधलं जवळपास अर्धं वाटण ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर कारलं काढून घेतलं. आता त्याच कढईत मी पुन्हा 2 चमचे तेल ॲड केलं आहे. तेल ॲड केलं. आता तेल गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला फक्त एकच मसाला वापरायचा आहे. या भाजीला जास्त मसाले वापरू नका. अगदी एक कांदा लसूण मसाला वापरला तर परफेक्ट चव मिळते. कांदा लसूण मसाला घातला की त्यामध्ये आपलं उरलेलं वाटण घालून घ्या. मसाले करपू नये म्हणून थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं. तर वाटण मला थोडं जास्त उरलं असं वाटलं, म्हणून मी पुन्हा उरलं थोडंसं 2 चमचे वाटण जास्त तेलात घालून घेते आहे. मिक्स केलं. गरम पाणी घालून आपल्याला ते वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. एकीकडे वाटण परततं आहे तोपर्यंत मी कारले भरून घेते आहे. तर उरलेलं सगळं वाटण मी या कारल्यांमध्ये भरून घेतलं. कारली भरून झाली. वाटणसुद्धा तयार आहे. हे पहा, मस्त तेल सुटलेले आहे. वाटणाला तळापासून हलवून घेऊया. परफेक्ट वाटण तयार झालेलं आहे. या व्यतिरिक्त या वाटणामध्ये दुसरं काहीही ॲड करू नका. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा वाटण छान हलवून घ्यायचं आहे. जेवढी कोथिंबीर आपण कारल्याला वापरणार आहोत त्याची अर्धी कोथिंबीर मी या प्रोसेसला घालून घेते आहे. त्यामुळं वाटणाचं सुद्धा एक छान चव लागते. वाटण तयार झालं. आता यामध्ये आपलं जे कारली भरलेली होती ते ॲड करून घ्यायची आहे. सगळी कारली घातली आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर भरली कारली तयार झाली. एकदा छान मिक्स करून घ्या आणि फ्रेश कोथिंबीर ॲड करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा तळापासून हलवून घ्या. जर तुम्हाला ही भाजी रस्स्याची बनवायची असेल तर रस्स्याची सुद्धा बनवू शकता. आणि जर अशीच ही भाजी तुम्हाला आवडत असेल, कोरडी भाजी बनवायची असेल तर अशी सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. पण मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आहे. तर या प्रोसेसला तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं गरम पाणी यामध्ये ॲड करा. गार पाणी ॲड करू नका, नाहीतर वाटणाची चव बिघडेल. त्याचबरोबर मला थोडंसं यामध्ये रस्सा बनवायचा आहे. सरभरीत अशी भाजी बनवायची आहे, म्हणून मी अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते. आणि छान कारलं तयार आहे. थोडंसं परतून आपल्याला वाफळून घ्यायचं आहे. पाणी ॲड केलं की एक मिनिटभर यामध्ये यावर झाकण ठेवून वाफळून द्या. परफेक्ट कारलं तयार होतं.
कारलं तयार झालंय. तर एकदा एक फूड आपण पुन्हा चेक करून पाहूया शिजली की नाही. त्यासाठी पळीत एक फोड घेतली आणि पहा सहज कारलं आपलं चिरतंय. याचा अर्थ कारलं रेडी आहे, छान परफेक्ट शिजलेलं आहे. तर हे पहा कारलं मस्त भरलं कारलं तयार झालं. अशाच बारीक निरीक टिप्ससह नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.